तर बघा मैत्रिणींनो, मी इथे बघा नवरीचे इथे 10 प्रकारचे डिझायनर ब्लाऊज शिवलेले आहे आणि हे जे ब्लाऊज आहे ते मी कशा प्रकारे शिवलेले आहे तो संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर हे जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कशा प्रकारे मी हे डिझायनर ब्लाऊज शिवलेले आहे हे इथे समजणार आहे. तर बघा इथे हे जे एक ब्लाऊज आहे, तर हे बघा बघा एक डिझायनर ब्लाऊज मी इथे शिवलेला आहे आणि बघा याच्या ज्या स्लीव्ज आहे, ज्या बाह्या आहेत त्या बघा डिझाईन शिवलेली आहे आणि ते बघा मधोमध छान प्रकारची अशी डिझाईन्स तयार करून इथे बोपसुद्धा लावलेला आहे आणि इथेच लटकनसुद्धा लावलेले आहे. त्यानंतर बॅक साईडचा गळा बघा, मागच्या साईडचा गळा बघा, मी ती मागच्या साईडचा सिंपल गोल गळा घेतलेला आहे, पण त्याला मी छान डिझाईन्स तयार करून लावलेली आहे. त्यानंतर लटकनसुद्धा इथे छान लटकन लावलेले आहे. तर अशा प्रकारे बघा हे डिझायनर ब्लाऊज मी इथे कस्टमरचं बघा इथे नवरीचं इथे डिझायनर ब्लाऊज शिवलेला आहे. त्यानंतर इथे बघा दुसरं एक पुन्हा हे नवरीचंच ब्लाऊज आहे. तर हे बघा कलांजली साडीवरचं हे ब्लाऊज आहे आणि इथे बघा मस्त इथे बघा बाह्यावर पण डिझाईन आलेली आहे. त्यानंतर पूर्ण बॅक साईडला पण वर्क आलेलं आहे आणि भरीव असं बघा बाही पण भरीव वर्क आलेला आहे. त्यानंतर बॅक साईडला गळ्यालासुद्धा मटका गळ्याचा आकार मी दिलेला आहे. त्यानंतर बघा हे तिसरं ब्लाऊज आहे. तर हे हळदीच्या साडीवरचं ब्लाऊज आहे. तर मी इथे बघा अशा प्रकारे ते सिंपल ब्लाऊज आहे. तर मी ते सिंपलच गोल गळा शिवलेला आहे आणि बॅक साईडने थोडा बोल अटॅच करून घेतलेला आहे आणि हे कटवर्कच्या बाह्या इथे आलेले आहे. त्यानंतर बघा इथे हे जे एक ब्लाऊज आहे, तर हे पण एक मी डिझायनर ब्लाऊज शिवलेला आहे. बघा बॅक साईडला बघा मी इथे डिझाईन्स तयार करून लावलेली आहे. त्यानंतर ज्या बाह्या आहे, तर बाह्या पण मी इथे बघा पफ्सच्या शिवलेल्या आहे. त्यानंतर बघा इथे छोटे इथे 3 ते 4 पफ्स दिलेले आहे आणि इथे बघा अशा प्रकारे ही बाही तयार झालेली आहे. त्यानंतर बघा मी इथे लटकनसुद्धा तयार करून लावलेले आहे. हे सुद्धा प्रिन्सेस कटचं नवरीचं लग्नाच्या साडीवरचं ब्लाऊज आहे. तर इथे बघा हे जे एक ब्लाऊज आहे, तर हे पण मी इथे बघा अशा प्रकारे शिवलेलं आहे. बॅक साईडच्या गळ्याला बघा मी लेसचा वापर केलेला आहे आणि खालच्या साईडने बघा मी इथे छोटी डिझाईन करून लावलेली आहे आणि इथे बाह्या बघा इथे पफ स्लीव्हच्या शिवलेल्या आहे आणि इथे बघा मस्त असे पफ्स आलेले आहे आणि शिवाय एक बटनसुद्धा लावलेली आहे. तर बघा मस्त असं लुक्स या बाहीला आलेला आहे आणि बघा या समोरच्या साईडचं हे जे ब्लाऊज आहे ते कटोरीचं ब्लाऊज आहे आणि इथे बघा हा बॅक साईडला छान प्रकारे हा गळा इथे तयार करून मी इथे लटकनसुद्धा लावलेले आहे. त्यानंतर इथे बघा अजून पुन्हा एक ब्लाऊज आहे. तर हे बघा हे सिंपलच आहे आणि इथे बघा हे ज्या ब्लाऊजचा गळा मी लोटी गळ्यात शिवलेला, जे गोल गळा डीपमध्ये शिवलेला आहे आणि छोटे छोटे लटकनसुद्धा लावलेले आहे. समोरून प्रिन्स कट आहे आणि बघा अशा प्रकारे लुक्स या ब्लाऊजला आलेला आहे आणि छोटे छोटे लटकनसुद्धा लावून घेतलेले आहे. तर अशा प्रकारे हे सुद्धा एक ब्लाऊज मी तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर हे बघा हे जे ब्लाऊज आहे ते मी ऑलरेडी माझ्या चॅनल अपलोड केलेलं आहे. तर इथे बघा हे अशा प्रकारे नवरीचे लग्नाच्या साडीवरचं हे ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे आणि इथे पॅचसुद्धा लावलेला आहे. शिवाय मी इथे बघा स्टोनची लेसचा वापर केलेला आहे. त्यानंतर इथे बघा लटकनसुद्धा लावलेले आहेत आणि समोरून बघा स्टोनची लेस अटॅच केलेली आहे आणि मस्त असं सिंपल गोल गळा शिवलेला आहे, पण इथे मी थोडं इथे मी डिझायनर ते बनवलेलं आहे. त्यानंतर इथे बघा हे जे ब्लाऊज आहे, तर इथे बघा हे जे ब्लाऊज आहे बॅक साईडने बघा मी पानगळ्याचा आकार दिलेला आहे आणि खालच्या साईडने बघा इथे लेस अटॅच करून घेतलेली आहे आणि इथे बघा 2 बटनसुद्धा लावलेले आहे आणि ह्या गोल्डन बटनचा वापर केलेला आहे. त्यानंतर इथे बघा समोरच्या साईडला प्रिन्स कट केलेला आहे आणि समोरच्या साईडला मी इथे बघा सिल्वर कलरची पायपिंग लावलेली आहे आणि मस्त असं लुक्स असलेलं हे ब्लाऊज इथे शिवलेलं आहे. त्यानंतर इथे बघा हे सिंपल गोल गळ्याचंच ब्लाऊज आहे आणि याला मी इथे बघा पायपिंग केलेली आहे आणि हे सिंपल साडीवरचं ब्लाऊज असल्यामुळे ते मी इथे गोलच गळ्यात शिवलेलं आहे आणि बघा इथे अशा प्रकारे हे पण प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे हे मी इथे 9 ते 10 ब्लाऊज हे नवरीचे लग्नाच्या साडीवरचे ब्लाऊज शिवलेले आहे. तर हे जे ब्लाऊजची डिझाईन्स किंवा हे ब्लाऊजचं पॅटर्न किंवा हे ब्लाऊजची फिनिशिंग आपल्याला कशी वाटले कॉमेंट करून मला नक्की सांगाल. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि बघा हे जे ब्लाऊजच्या डिझाईन्स आहे तुम्हाला कशा वाटल्या कॉमेंट करून
मला नक्की सांगाल. आणि माझं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा, जेणेकरून असे छान छान ब्लाऊजच्या रिलेटेड व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि मी बघा यासारखेच पुन्हा असे डिझायनर ब्लाऊजचे गळे किंवा इथे डिझायनर जे ड्रेसेस आहे सर्व काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे. धन्यवाद.